प्रियांका अर्पणकर एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण आज मुंबईतील विधान भवन येथे पार पडले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राज्यातील 79,75,298 शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण 1,798.78 कोटी रुपये जमा करण्यात आले। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव रस्तोगी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 24 मार्च 2026 अखेर पहिल्या ते 7व्या हप्त्यांपर्यंत एकूण 13,017.30 कोटी रुपये 93.8 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले आहेत। 8व्या हप्त्याच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या शेती कामासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात जात असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही त्यातील एक महत्त्वाची योजना ठरत आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे। या आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।